नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करते तुमचं माझ्या आपलो माणूस या चॅनलमध्ये। तर आज पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओत। तर आजची संकल्पना अशी आहे, तर कोकणात चाललेली असलेली सांस्कृतिक परंपरा त्याच्यावर आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळाची वार्षिक सत्यनारायणाची महापूजा झाली आणि त्या महापूजेनिमित्त जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झाली। तर त्या पूजेनिमित्त यंदाच्या वर्षी दशावतार ठेवण्याचं ठरवलं होतं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो पार पडलो अगदी पूर्णपणे यशस्वीरित्या। खूप चांगला प्रयोग झालो, सर्व प्रेक्षक खुश होते आणि खूप मजा आली। तर मंडळी बघा ना, कोकण म्हटला की ठाणे पासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या सीमेपर्यंत कोकण असता। तर या कोकणात चाललेल्या चालीरीती, रूढी, परंपरा, आपल्या सांस्कृतिक कलेच्या ज्या गोष्टी, ह्या सांस्कृतिक कला जवळजवळ 800 वर्षापूर्वीपासून चालत असलेली ही आपली परंपरा आणि अजूनही सुद्धा आपली कोकणातली लोक, कोकणातले चाकरमानी ही परंपरा अजूनही पुढे नेत आहेत आणि हा वारसा जपत आहे तो। तर ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटता। तर मित्रांनो, आपल्या ह्या कोकणी कलाकारांका आपणच पुढे नेऊया, त्यांच्यासाठी सपोर्ट करूया आणि हेतूचा माझ्या आपलो माणूस या चॅनलचा की आपण आपल्या माणसांसाठी काहीतरी करू आणि आपल्या माणसांका पुढे नेऊया। तर मंडळी, कसा आपले कोकणातील जे सांस्कृतिक कलेचे प्रकार म्हणजे संगीत, भजन, कीर्तन, हरिनाम, सप्त्याच्या वेळी जे चाललेले असतात भजन, कीर्तन, पारायण, त्याचप्रमाणे मंडळी डबल बाऱ्यांचे जंगी सामने, शक्तितुरा, नमन, चिपळूणमध्ये चाललेला असला अगदी नृत्य प्रकार म्हणजे बाल्या डान्स आणि दशावतार म्हणजेच आपलं दहिकालो म्हणतो आपण। तर हे जे कोकणातले कलेचे प्रकार आहेत मंडळी, ते जवळजवळ 800 वर्षापूर्वीपासून चालत असलेले हे प्रकार आहेत आणि आपण ह्या संस्कृतीचो कलेचो वारसो पुढे नेतो। तर सगळ्यांका ही म्हणजे विनंती आहे मंडळी। कसा माहितीये, आजच्या ह्या नवीन युगात म्हणजे ह्या गोष्टी होणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे। तर आपण ही परंपरा येत्या नवीन पिढीला पुढे देऊया, त्यांना दाखवूया, कारण ही परंपरा अजूनही आपली इच्छा अशी आहे की हे सांस्कृतिक कलेचे प्रकार अगदी आपण 7 समुद्राच्या पलीकडे नेऊया। तर हीच इच्छा। तर बघा कालचा दशावताराचा प्रयोग कसा झालो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लोकांची बरीच गर्दी होती, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लोकांनी अगदी म्हणतात ना ठाण घालून बसले, अगदी म्हातारे शितारे म्हणा देत नको, बाळगोपाळ बरीच लोकांनी गर्दी केलेली होती आणि तुम्ही बघाच शेवटपर्यंत। दशावताराचा पूर्ण व्हिडिओ काढलेला नाही, पण हा लोक जेवढी जमलेली होती आणि कलाकारांची सुरुवातीचे मेकअप, रंगरंगोटी कशी केली आणि झाल्यानंतरची त्यांची काय धावपळ, सोबत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळाचे कार्यकारी पदाधिकारी, सगळे सर्व सभासद यांची मते आणि त्याचप्रमाणे आलेले काही मान्यवर यांची मते आणि थोडीशी गंमत जमत मजा ही ह्या तुमका व्हिडिओमध्ये बघू गावता। तर बघा मंडळी, बघा पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओत ह्या चाललेल्या शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा, लाईक करा। खरं तर कसा ह्या दशावतार ह्या कलेच्या प्रकारात मंडळी हे आपले कलाकार आहेत कोकणचे, कुठल्याही प्रकारचे विना मेकअप आर्टिस्ट, स्वतःचा मेकअप स्वतः करणे, कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक्स म्हणजे केमिकल युक्त काही मेकअपचे सामान नसलेले स्वतःचे मेकअप स्वतः करणार, प्लस प्रयोग झाल्यानंतर मंडळी कुठल्या प्रकारच्या केमिकल युक्त लिक्विडने असा पुसणे हे नाही, अगदी शुद्ध नारळाच्या खोबरेल तेलान मेकअप आपले कलाकार पुसतात। म्हणजे किती सुंदर बाबा ना, म्हणजे आपलो ह्यो कोकणी कलाकार जेवढ्या जमात तेवढ्या चांगल्या पद्धतीत प्रयोग करून बॅकस्टेजच्या साईडला सुद्धा चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक्स्ट्रा खर्च न करता असलेल्या गोष्टीतच प्रेक्षकांचा चांगलो म्हणजे म्हणतात ना, प्रेक्षकांना चांगला आनंद देणे हे आपल्या कोकणी कलाकारांचा काम आहे। तर आता लवकरात
सो नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा. सो आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष
दिलाय श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुनगे आणि खरोखरच लोकांनी सुद्धा आणि तुमच्यासारख्या मित्रमंडळांनी आम्हाला प्रेम दिलाय त्यामुळे आमच्या या कार्यक्रमाला अजून मजा येते आणि सर्व पण झाली आणि आपली कला पण सादर करतोय त्यामुळे चांगलं वाटतं. अगदी बरोबर. थँक्यू. सो कारण बघा ना, चाकरमानी मुंबईत येता पोटा पाण्यासाठी, मग गणपतीत धावपळ करत जाता, त्यात आणि ही सगळी
म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंड हा, तिचे हे भाऊ लागतात. आता काका म्हणू की दादा म्हणू समजत नाही. तर काय वाटतं तुम्हाला? दशावतार बरेच दिवसापासून लोकांची इच्छा होती की बरेच लोक सांगत होती की दशावतार लावा, नाटक एकदा व्हायला पाहिजे. त्या पूजेच्या निमित्ताने यावर्षी आम्ही दशावतार, मध्ये कोविडच्या कारणामुळे आम्हाला दशावतार लावता आला नाही, तर त्यामुळे यावर्षी आम्ही दशावतार लावलो. तेव्हा दशावताराक आम्ही बऱ्याच जणांना सांगितलो की दशावताराक यावा, दशावतार बघा, पण दशावतार बघण्यासारखी मजा ना काही ओरच आहे. म्हणून दशावतार कुठे असेल तर ते बघा, नक्की समजेल नाटक काय असतं. धन्यवाद. आता आपण तावडे दादांका विचारा, काय वाटतं आता? चांगला उपक्रम आहे खरोखर. म्हणजे मागे एकदा झालं होतं दशावतार, आत्ता त्यानंतर यावर्षी आहे. 2 वर्ष कोविडची गेली, पण खरोखर चांगलं आहे. म्हणजे आपली गावची संस्कृती आपण इकडे परत रुजवतो. छान आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आता मंडळी सगळ्यांची तयारी झाली, मेकअप झालेलो आहे. आता थोड्याच वेळात दशावतार सादरीकरण होणार आहे, तर बघूयाच. आता लवकरात लवकर आपलं दशावतार चालू होता. दशावतारचं नाव आहे पाप पुण्य, आणि आता स्वतः आंगणे काका आमचे लाडके, आणि तुमका माहिती आहे की तब्बल 25 वर्षांनी 25 वर्षाच्या मंडळाच्या निस्वार्थ सेवेत त्यांनी अगदी झोकून दिल्यानी आणि एवढा सगळा करून, नोकरीधंदा सांभाळून, सरकारी नोकरी सांभाळून, सगळ्या मंडळाच्या जबाबदाऱ्या पार पाडून आज आपल्या लाडक्या वसंत आंगणे काकांका आणि आज खुश आहेत, कारण त्यांच्या स्वतः भाच्याचं धैकालो आहे. त्याच्यामुळे आनंद त्यांचं लय द्विगुणित, आणि त्याच्यात म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणतात ना, त्यात अशी गोष्ट आज वसंत आंगणे काकांका सिंधू रत्न पुरस्कार गावलेलो आहे. सो आम्ही तर खुश असावंच, आणि प्रत्यक्ष आपण आंगणे काकांका विचारूया त्यांना काय वाटतं. तर खूप खूप आभारी सिंधुदुर्ग उत्कृष्ट मंडळाचं, कारण सतत मी काही सेवा केली असेल की काय केली असेल माहीत नाही, पण लोकांना आवडतं, आणि त्यात लोकांच्या आग्रह असतो मला हे सिंधुरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तो आता लवकरात लवकर चालू होत आहे, तर खरं जाऊ नको, बघत राहा आपण सगळी.
आपल्या दशावतारात किती गर्दी आहे ती बघा. खारेगाव मध्ये लोकांचा भरपूर आग्रह होतो की दशावतार ठेवा, दशावतार ठेवा. भरपूर आता बघा ही गर्दी किती आहे. या आपली लोककला कोकणातली किती प्रेम आहे लोकांचा या तुमका या गर्दीवरून समजात. श्री भगवती देवी नाट्य मंडळ देवगड मुनगे सर्च सादर करीत आहे पाप पुण्य प्रकाश लब्धे प्रस्तुत आणि यांचं आयोजन केलंय सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ खारेगाव. लागलो तेव्हा तुझा मंगलमय आशीर्वाद घेतला. मनाचं समाधान झालं रे. जगाच्या पाठीवर माझी भ्रमंती कशासाठी? या विश्वाच्या पाठीवर असणारे माझ्या देवाचे लाडके भक्त, या भक्तांचा उद्धार व्हावा, दुष्ट दांभिकांचा संहार व्हावा.
आणि भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी जगाच्या पाठीवर एकसारखी अरे बापरे, विश्व भ्रमंती करता करता घनदाट अशा अरण्याच्या ठाई माझं आगमन झालंय. ज्या अरण्यात सांप्रत मी उभा आहे, ज्या अरण्यात पाहतोय ते काय, हा झगमगाट, हा लखलखाट, ही दिव्य अशी रोषणाई, आणि काय पाहतोय मी, नारायण नारायण, माझ्या नेत्रांवर माझा विश्वास बसेल असा. मी जात नव्हतो. ही भव्य दिव्य दिसणारी नगरी, ही नगरी जीव तुम्ही तिथं यक्ष किन्नर गंध देव दानवानी मानव यांसाठी सृष्टी निर्माण करून प्रत्येक सजीवाच्या चरितार्थाची बोली स्वतःच्या हाती देऊन अरे भडकले ठेका जवळाचा होय काय होतला नाही जवळाचे बघलास किती वेळा लोकांचा जमलं घराकडे येऊ नको जवळात जावा तरी लोक घराकडे येतात. काय करतात अरे कोणाकोणाची कामं केलं घराकडे काय कामं होतं की किती वेळा सांगलंय त्यांना कोणाची लग्न जाणत नाही ती माझ्याकडे येतात माझ्यामुळे लग्न होतात त्यांची. ऐकला कोणा पोरावर जाणत नाही पोरा पण माझ्यामुळे होतं. कोणाची कामं करू पोर माझा लग्न कर ते काय समजले फुलं आणून कर म्हणून जेवढा चालता असंच करायला हवं. आपण आल्याची जाणे बाबांना करून द्यायला हवी. अहो बाबा हा आशीर्वाद असा प्रथमदा नमस्कार. आशीर्वाद मला सांगा हो तेव्हा पाहिलं नाही तुम्हाला. आपलं नाव काय म्हणतात? यक्षराज म्हणतात मला. यक्षराज हो. मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि खूप जोरात जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. तर आता आमच्यासोबत आपल्या ठाणे जिल्ह्यातले सुप्रसिद्ध बुवा आमची गुरुमावली श्री संजय गावडे बुवा. तर त्यांचा मनोगत घेऊया कारण त्यांचा कलाक्षेत्रात भरपूर नाव आहे. गेले 25 वर्ष आपल्या भजन क्षेत्रात त्यांनी भरपूर नाव कमवलेला, बरेचसे डबलबारी झालेले आहेत आणि खूप फॅन फॉलोईंगसुद्धा त्यांची असा. तर आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी खास हजेरी लावली आणि मुळात पहिल्यापासून ह्या मंडळाशी ते जोडलेले गेलेले असत. सो फाउंडेशन मेंबर. तर आता त्यांचा मनोगत घेऊया, त्यांच्याशी बघूया काय म्हणतात ते.
तर माऊली काय म्हणतात? दशावतार आणि भजन यांचं श्वास त्याच्यामुळे ही जी कला आपली संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात पसरली पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा. आज आम्ही माझ्या माहितीप्रमाणे मी खूप दशावतार बघितले, लहानपणापासून दशावतार बघतोय, परंतु मुंबईमध्ये आज भगवती पारंपरिक दशावतार मंडळ मुंडगे आमचे मित्र लब्धे, प्रकाश लब्धे, खरोखर अतिशय उत्कृष्ट चांगला त्यांनी प्रगती केलेली आहे आणि आजच्या तारीखला मुंबईमध्ये ती ही कला जपत आहेत. त्या देवी भगवतीने उत्तरोत्तर त्यांची प्रगती करत राहो आणि याच्या पुढेही ही कला भजन दशावतार ही कला पुढे फोपाव जाओ हीच त्या गणपती चरणी प्रार्थना. ओके, धन्यवाद बुवा. तर खरंच खूप चांगलं आणि तुम्ही हैसरात म्हणजे जवळजवळ अर्धो प्रवेश झालेलो आणि तुम्ही अगदी जातीनिशी अगदी बघलात कार्यक्रम, तो आमकासुद्धा खूप आनंद. आणि आता आपल्या अंगणे आकांक्षा विचारूया, कारण आमच्या मंडळाचे दरदळीचे कार्यकर्ते आहेत ते. हां, तर तुमका काय वाटतं? आणि मेन म्हणजे काय माहिती आहे मंडळी, अंगणे आकांचे भाचे जे आहेत ना ते ह्या प्रकाश लब्धे, तो हे जे राक्षसच्या भूमिकेत आहेत, राक्षसाचं नाव काय तर यक्ष, दक्ष राक्षस, तो स्वतः अंगणे आकांचे भाचे आहेत यक्ष. तर अंगणे आकांक्षा विचारूया. आज बरीच वर्ष आमचे भाचे प्रकाश लब्धे हे बरीच वर्ष दशावतार नाट्यप्रयोग करतायत आणि त्यांचा मुंबईतच नाही तर गावापासूनपर्यंत त्यांचं खूप असं प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो असा मी त्यांना आशीर्वाद देतो. आणि तुम्ही या नाटकाला वारंवार त्यांना आमंत्रण देऊन खरोखर त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांचं मनोगत वाढवा. धन्यवाद. तर मंडळी, आपल्या ह्या सगळ्या म्हणजे व्हिडिओ करण्यामागचं एक मोठा कारण असा, आपण आपल्या कोकणातल्या माणसांका पुढे नेऊया. ओके, जसं आता आपल्याकडे जे बुवा श्री संजय गावडे बुवा, ते एका नामांकित हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर देखील आहेत आणि भजन क्षेत्रात कार्यरत असतानासुद्धा मेन म्हणजे काय, हां, बायपास एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक फ्रीमध्ये केलेले आहेत आणि कोणाकाही करूची असत त्याने आमच्याशी कधीही संपर्क साधायचो. सोशल मीडियावर आमचा नंबर तुमका भेटणार 100%. ओके, धन्यवाद. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे जी सांगूची आहे तुमका, कारण म्हणजे मोठ्या पदावर असूनसुद्धा ते आपल्या मेन म्हणजे कोकणाच्या मातीशी जुळले गेलेले आहेत. हां, तेच. तर पाय जमिनीवर ठेवून ते आपल्या माणसांसाठी सुद्धा बरेच समाजसेवासुद्धा करतात. आता सांगल्याप्रमाणे 400 लोकांची त्यांनी बायपास सर्जरी फ्री ऑफ कॉस्टमध्ये केलेली आहे, ते पण म्हणजे कलाकारांसाठी. सो अशाच प्रकारे आपण आपल्या माणसांना पुढे नेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, खैव जाऊ नका. आपलं माणूस निखिल मिस्त्री. बाय बाय. विश्वाचा विश्व निर्माण केला एका पारड्यात 33 कोटी देव विराजमान. सागरातून या लक्ष्मीचा जन्म झाला. जिथे सुख समाधान शांती कुणामुळे प्राप्त होत असेल तर या लक्ष्मीमुळे. जे सारे भक्तजन या लक्ष्मीचा जय जयकार करतायत म्हणून या लक्ष्मी मातेचा आहे मंगलमयाचा आशीर्वाद, मंगलमयाचा आशीर्वाद. अरे बापरे. तुझ्या मुखातून जी स्तुती पुन्हा आणि या नाऱ्याचं मन कसं प्रसन्न झालंय. देवा तुझं मन प्रसन्न झालंय पण या तुझ्या भक्ताच्या मनाला समाधान नाही. देवा भक्ताच्या मनाला समाधान नाही. हे ब्रह्मगणया तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत.
तुझ्या मनाला समाधान नाही? आजी बरं वाटतं ना? काही वेळा या वैकुंठच्या ठिकाणी पोहोचतो. हा तेव्हा या वैकुंठ धामात ज्या ज्यावेळी मी आगमन माझा होतो तुझ्या चरणाशी मी विरक्तो. देवा भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतो. कसं वाटतं का? कसं वाटतं की मजा येते? लक्ष्मी नारायणाचं दर्शन होऊन देखील मनाला शांतता नाही, मनाला समाधान नाही. कसं वाटतंय? मला समाधान मजा होणार येतं ना? कारण माझ्यासारखे या विश्वाच्या पाठीवर असणारे वैष्णव भक्त तुझे भक्त तेव्हा तुझ्या काय मग बरं वाटतं बघू? कसं वाटला? मला बरा वाटला. बस कसं वाटतं दशावतार बघून? बरं वाटतंय ना? ओके. काय माहिती तुला तेव्हा एकच मला सांग या विश्वात भक्तांनी तुम्हाला अरे कसं वाटतं काका? कसं वाटतं? एकदम बरा वाटतं. गावची आठवण दिली? वाटलं गावाकडे गेलं असं वाटत. अरे वा असंच. अरे सावंतांकडे जाऊया. लांब काय शक बसला? बरं वाटतं ना? हो जाऊया त्याकडे. कसं वाटतं? बरं वाटतं ना? आठवण येतं गावची? एक हा भजी कांदा भजी भजी नाही ते गावलो आहे. बरं वाटतं ना? खोकलो गावची आठवण येतं ना? आजी कसं वाटतंय? बरं वाटतं. टाकला ना त्याच्यासाठी चाललाय सगळा. मग आठवण येतं ना गावची? सात समुद्र पलीकडे होते. आपली भाषा आणि आपली संस्कृती सोडायची ना. हा चॅनलचं नाव काय माहिती? आपलं माणूस. हा माझा आपला माणूस. आपलं माणूस. कोकणी माणूस काही गेलो तरी आपली संस्कृती आपली परंपरा बघल्याशिवाय राहणार नाही. कारण खूप आनंद वाटता सगळं. आणि एवढा आनंद म्हणजे बघा किती पब्लिक आती बघा. हा घ्या यो हनी सिंग बोलू नको आता. हे बघा अगदी पब्लिक किती खचाखच भरलेली आहे बघा. म्हणजे अजूनही आपल्या माणसांका ही आवड. हा चाकरमानी किती मुंबईत तरी राहिलो धावपळ करत बरोबर ना का? हां तरी पण या धावपळीच्या जगातून वेळ काढून आपली हौस पूर्ण करणार. कसं वाटतं सावंत? खरी गोष्ट आहे आणि आम्ही आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय. पावसरावांका विचारूया तुमचं काय वाटतं? हां विचारा. बरं आमकां एकदम मजा येयली. गावात गेल्यार का वाटाक लागला दयकर. आता वाजले 10 अगदी वाटलं अगदी गावात एकदम मजा येयल्यासारखे वाटाक लागली. हा एकदम हा छान छान आणि मस्त होता. मग हलत नाही जागेवरून. एवढं गरम होता आणि पंखे नाही होत तरी पण बघा मग येतं खरं. अरे ते का देवळात घेऊन ये लोक किती घेतात त्यांची कामं करू शकते. बसवून घे बाबा.
आणि मला खरं आणि नाना शब्दांनी तांडव केला खरं. माझा अपमान का भाग सगळ्यात केला गेला आणि एवढंच नव्हे तर मला श्राप दिला. म्हणजे गंधर्व शापाचा धरी तू ठरलास. आणि तो श्राप कोणता असेल? कोणता रे? गंधर्व हे वाईट कृत्य तू केलंय. अर्थात तुला स्वर्गात काम होतं. पण आता मात्र लक्षात ठेव, जागा गेली ती गेली आणि मला स्थान दिलं तर कुठे? मृत्यू लोकांच्या ठिकाणी यक्ष येऊन पडशील, यक्ष होऊन पडशील. गंधर्वा, अरे यक्ष योनीत यक्ष रूपात या मरत भूमीवर वावरण्यासाठी तू तयार आमच्या मंडळाचं गुणगौरव करण्यासाठी लाख मोलाचं पारितोषिक दिले. त्यांचे तुला नाट्याचे आभार म्हणून त्या भक्षात स्वीकार करतात. बाजूला ते आहे अपराध तुझ्या हातून घडला, पण जे शासन झालंय तो अपराध खरंच तुझ्या हातून घडलाय का? मुळीच नाही. अरे ज्या स्वयंपाकाला, ज्या आचार्याला प्रत्यक्ष भोजन शिजविण्याची जबाबदारी तू दिली, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, आता नाही देवा. उत्स्फूर्तपणे पार पडलेला आहे. बरोबर की नाही काकी? कसं वाटतं तुमका? बरं वाटलं. व्यवस्थित बरं वाटलं. यंदा जो कार्यक्रम आपण केलो ना, तर दरवर्षी पक्ष वेगळं होतं. हो. तर कसं वाटलं? बरं वाटलं. छान झालं. ह्याच्याही पेक्षा चांगलं करायचं. ओके, धन्यवाद धन्यवाद. तर ही सर्व महिला पथकांची सुद्धा हजेरी आणि सर्वजण अगदी खुशीत आहेत, आनंदित आहेत. आपलं कार्यक्रम सुद्धा चांगलं पार पडलं. तर मंडळी, आत्ताच कार्यक्रम छानपैकी पार पडला. हे आमचे हार्मोनियम वादक